नमस्कार, मी सुजाता ऐपन ह्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत लहान मुलांना सर्दी कफ झाल्यानंतर कुठले पदार्थ हे खायला द्यायला हवे आणि कुठले पदार्थ हे देऊ नये हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। अगदी 9 महिन्याच्या बाळापासून तो 2 ते 3-4 वर्षाच्या लहान मुलापर्यंत कुठले पदार्थ द्यायला हवे आणि कुठले पदार्थ देऊ नये हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु त्याआधी हिवाळा चालू झाल्यानंतर किंवा पावसाळा चालू झाल्यानंतर लगेच लहान मुलांना सर्दी का होते किंवा मोठ्यांना पण का सर्दी होते, एक साधी गोष्ट, एक साधी टिप मी तुम्हाला सांगणार आहे, ती नक्की फॉलो करा। काय होतं, हिवाळा चालू झाल्यानंतर वातावरणामध्ये खूप थंडाई निर्माण झालेली असते, म्हणजे वातावरण हे खूप थंड झालेलं असतं आणि जे पाणी आपण पिण्यासाठी ठेवतो ते खूप थंड असतं। म्हणजे कुठल्या भांड्यामध्ये ठेवा किंवा मग कुठल्या बॉटलमध्ये पाणी ठेवा तर ते पाणी खूप थंड असतं आणि ते पाणी लहान मुलांना जरी तुम्ही प्यायला दिलं नॉर्मली, म्हणजे जरी बाळाला सर्दी नसेल, सर्दी कमी झाल्यानंतर पण आपण तेच थंड पाणी बाळाला प्यायला देतो, त्यामुळे सर्दी होते। आणि जरी सर्दी कमी झाली असली तरी सारखं नाकाला पाणी हे चालू असतं ह्या कारणामुळे, कारण की आपण ते पाणी खूप थंड पाणी लहान मुलांना प्यायला देतो किंवा नॉर्मली आपण सुद्धा ते पाणी पितो, त्यामुळे आपल्याला पण त्यांनी सर्दी होते, सारखं नाकाला पाणी हे चालू असतं। त्याच्यामुळे पाणी हे थोडंसं गरम करून ठेवायचं बॉटलमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्ही पिण्यासाठी पाणी ठेवता ते पाणी हे नॉर्मली गरम करून ठेवायचे, म्हणजे कोमट पण नाही आणि जास्त गरम पण नाही आणि जास्त कोमट नाही, असं नॉर्मल पाणी हे लहान मुलांना प्यायला द्या। ही टिप नक्की फॉलो करा। तुम्ही बघाल बाळाचं नाक हे नाकावाटे जे पाणी येतं ते पाणी यायचं बंद होईल। म्हणजे सर्दी झालीये, खूप कफ झालंय, त्याच्यामध्ये एक टिप सांगते, काय करायचं, गुळ पाणी करायचं, म्हणजे पाणी थोडंसं गरम करायचं आणि त्याच्यामध्ये गुळ टाकायचा आणि ते पाणी हे थोडंसं गरम असलं पाहिजे। आणि खूप सर्दी झाली आहे, खूप कफ झालाय, 9 महिन्याचं बाळ आहे, 1.5 वर्षाचं बाळ आहे किंवा 2 ते 3 वर्षाचं लहान मुलं आहे, तर त्या मुलाला 3 टाइम सकाळ दुपार संध्याकाळ असं सिप करून प्यायला द्यायचं। ही टिप नक्की फॉलो करा, बघा बाळाची सर्दी ही पूर्णपणे कमी झालेली असेल। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया की सर्दी कफ झाल्यानंतर आपण कुठले पदार्थ हे लहान मुलांना खायला द्यायला हवे। अगदी 9 महिन्याच्या बाळापासून तो 2 ते 3 वर्षाच्या लहान मुलापर्यंत। आता याच्या आधी पण मी एक टिप सांगते, जर तुमचं बाळ 9 महिन्याचं असेल आणि तुम्ही जर बाळाला मिक्सरमधून काढून देत असाल, म्हणजे डाळ भात असेल किंवा डाळ चपाती असेल तर तुम्ही ती मिक्सरमधून काढून देता, ती खूप गुळगुळीत झालेली असते आणि दुसरं म्हणजे ती खूप जास्त प्रमाणात घट्ट असते। जे काही तुम्ही लहान मुलांना खायला द्याल सर्दी कफ झाल्यानंतर, जे काही खायला द्याल ते हे लिक्विड फॉर्ममध्ये असलं पाहिजे, म्हणजे ते खूप सारं पातळ असलं पाहिजे, एकदम जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही, असं नॉर्मल पातळ हे खायला द्यायचंय। जेणेकरून काय होतं, सर्दी झाल्यानंतर जर तुम्ही खूप घट्ट दिलं, म्हणजे जर तुम्ही मिक्सरमधून तो पदार्थ काढून दिला, म्हणजे डाळ चपाती असेल किंवा डाळ भात असेल, ते एक तर खूप गिळगिळीत होतं किंवा ते घट्ट होतं, आणि डाळ चपाती एकदम चुरून दिली आणि एकदम असे गोळे जरी करून दिले तरी पण ते द्यायचे नाहीयेत, कारण की काय होतं, बाळाचं नाक हे पॅक असतं आणि नाक पॅक असल्यामुळे जर तुम्ही तो घट्ट पदार्थ जर बाळाला तुम्ही खायला दिला तर तो घशात अडकू शकतो आणि बाळाला श्वास घ्यायला ही तकलीफ होऊ शकते, श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो आणि मेडिकल इमर्जन्सी इथे येऊ शकते। त्यामुळे हा पॉईंट नेहमी लक्षात ठेवा, सर्दी कफ झाल्यानंतर जे काही तुम्ही लहान मुलांना खायला द्याल ते हे लिक्विड फॉर्ममध्ये असलं पाहिजे। जास्तीत जास्त 9 महिन्याच्या बाळापासून तर 1.5-2 वर्षाच्या लहान मुलांपर्यंत ही गोष्ट ही लक्षात ठेवायची की ज्या मुलांना दात नाहीये किंवा दात येत आहेत आणि ते फक्त गिळताचे, अशा मुलांच्या बाबतीत हे फक्त लिक्विड फॉर्ममध्येच बाळाला जेवण द्यायचंय। आता हे 3-4 पदार्थ हे मी लिक्विड फॉर्ममध्ये सांगणार आहे, ते म्हणजे पहिला पदार्थ म्हणजे उपमा, पालक उपमा असेल, शेवगाच्या शेंगांचा उपमा असेल किंवा साधा आपला बटाटा असेल किंवा मग वाटाणे असेल, त्याचा उपमा केल्यानंतर त्याला म्हणजे क्रश करायचा, अशा प्रकारचा उपमा असेल, हे 3 पदार्थ तुम्ही खायला देऊ शकता। ह्या 3 पदार्थांची रेसिपी मी माझ्या युट्यूब चॅनलवरती टाकलेली आहे। खूप साधे 3 पदार्थ आहे, पालक उपमा, शेवगाच्या शेंगाचा उपमा आणि आपला नॉर्मल जो उपमा असतो तो। काय होतं, जो उपमा केल्यानंतर आपण तो जो उपमा करतोय तो जी मी रेसिपी टाकली त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, त्याची जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप अशी लिक्विड फॉर्ममधली आहे, त्याच्यामुळे खायला पण त्रास होत नाही, गरम दिल्यामुळे बाळाच्या घशाला, लहान मुलांच्या घशाला पण आराम पडतो। हे 3 पदार्थ नक्की आवर्जून द्या। दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही उपमा देत नसाल तर नाचणी सत्व हे 9 महिन्याच्या 1.5 वर्षाच्या बाळापर्यंत देऊ शकता, परंतु 2 ते 3-4 वर्षाच्या मुलाला तुम्ही नाचणी सत्व हे कसं द्याल, नाचणीची पेज कशी बनवायची याची संपूर्ण रेसिपी मी माझ्या चॅनलवरती टाकलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता। पटकन मी रेसिपी सांगते, नाचणीची पेज कशी करायची, नाचणी घ्यायची, आपली साधी नाचणी असते ती नाचणी घ्यायची, ती रात्री भिजायला टाकायची, त्याच्यामध्ये जे घरामध्ये जे ड्रायफ्रूट्स असेल, काजू असेल, बदाम असेल किंवा मग मनुके असेल किंवा मग अंजीर असेल, खारीक असेल,
हे जे घरातले ड्रायफ्रुट्स आहेत त्याच्यामध्ये भिजायला टाकायचे. रात्रभर भिजून झाल्यानंतर ते मिक्सरमधून काढायचं. सकाळी मिक्सरमधून काढल्यानंतर त्याला ते गाळून घ्यायचं. गाळून घेतल्यानंतर त्याला लगेच गरम करायला ठेवायचं. एकदम 5 ते 10 मिनिटात ही नाचणीची पेस्ट तयार होते. मी माझ्या मुलीला आठवड्यातून 2 दिवस तरी ही नाचणीची पेस्ट देते. आता हिवाळा चालू झाल्यानंतर माझी आता मुलगी 2.5 वर्षाची आहे. ती स्कूलला जायच्या आधी मी ही नाचणीची पेस्ट नक्की तिला आठवड्यातून 2 दिवस देते. खूप कॅल्शियम असतं याच्यामध्ये. ड्रायफ्रुट्स टाकल्यामध्ये ही उष्ण पण असते. सर्दी जरी आता तुमच्या बाळाला नसेल तर तुम्ही सर्दी नसताना पण ही देऊ शकता. पण सर्दी कफ झाल्यानंतर हा खूप चांगला ऑप्शन आहे. नाचणीची पेस्ट रेसिपी मी टाकलेली आहे. ही नाचणीची पेस्ट पण तुम्ही बाळाला देऊ शकता. लहान मुलांना 2-3 वर्षाचं असेल किंवा 9 महिन्याचं जरी बाळ असेल तरी पण ही नाचणीची पेस्ट चालते. आता दुसरा पदार्थ म्हणजे डाळ खिचडी आपण म्हणतो. दुसरा पदार्थ म्हणजे नॉर्मली सगळे जातात ती डाळ खिचडी. तर डाळ खिचडी ही तुम्हाला द्यायची आहे, पण ती पण लिक्विड फॉर्ममध्ये. जसं डाळ भात आपण करतो म्हणजे डाळ खिचडी करतो, म्हणजे खिचडी मसाले भात करतो, तसा नाही द्यायचा आहे. काय करायचं, 3 ते 4 चमचे जर तुम्ही तांदूळ घेतला असेल, 9 महिन्याचं बाळ असेल किंवा मग 2 ते 3 वर्षाचं लहान मुलं असेल, जी खिचडी तुम्ही करता, 3 ते 4 किंवा 5 चमचे जर तुम्ही तांदूळ घेतला असेल तर त्याच्यामध्ये जी मूग डाळ आहे ती 1 चमचा ही एक्स्ट्रा घ्यायची. 4 चमचे जर तुम्ही तांदूळ घेतला असेल तर 5 ते 6 चमचे हे डाळ ही जास्त प्रमाणात घ्यायची आणि त्याच्यामध्ये भाज्या हे जास्त प्रमाणात टाकायच्या. मग त्याच्यामध्ये बटाटा असेल, वटाणा असेल किंवा मग डांगर असतं. डांगर पण खूप त्याच्यामध्ये चांगला फ्लेवर आणतं. अशा प्रकारची ही डाळ खिचडी ही बाळाला द्यायची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही दुसरा पदार्थ म्हणजे तुम्ही दलिया पण देऊ शकता. दलियाची जशी आपण खिचडी बनवतो, दलिया तर खूप छान ऑप्शन आहे सर्दी झाल्यानंतर लहान मुलांना. दलियामध्ये खूप छान प्रोटीन असतं आणि ते एक लिक्विड फॉर्ममध्ये, जशी आपण डाळ तांदळाची खिचडी जशी बनवतो तशीच दलिया हा असा बनवायचा आणि तो लहान मुलांना खायला द्यायचा. दुसरा पदार्थ, दुसरा ऑप्शन आहे. जरी तुमच्याकडे ऑप्शन नसले तर दुसरं ऑप्शन आहे उटपीठ. म्हणजे ज्वारीचं उटपीठ असेल किंवा बाजरीचं उटपीठ असेल, हे पण तुम्ही बाळाला देऊ शकता. उटपीठ हे पण खूप चांगलं ऑप्शन आहे. गरम गरम आपण डायरेक्ट करून बाळाला खायला दिलं, लहान मुलांना खायला दिलं तर घशाला आराम करतो. याच्यातलं बाजरीचं जे उटपीठ आहे त्याला आमच्या इकडे पिठवणी असं म्हणतात. म्हणजे जे बाळंतिणीला दिलं जातं, बाळंतिणीला दूध वाढण्यासाठी बाजरीचं पीठ भाजून गूळ वगैरे टाकून जे पिठवणी दिलं असतं ते मी माझ्या मुलीला देते. सर्दी झाल्यानंतर मला याचा खूप फायदा होतो. सर्दी कमी व्हायला खूप फायदा होतो. बाजरीचं पीठ असल्यामुळे त्याच्यामध्ये उष्णता असते आणि मेन म्हणजे गूळ असल्यामुळे ते लहान मुलं छान चवीने खातात पण आणि पोटामध्ये भर पडल्यामुळे लवकर भूक पण लागत नाही. पिठवणी, बाजरीचं पिठवणी हा खूप चांगला ऑप्शन आहे. हे पण तुम्ही लहान मुलांना देऊ शकता. पिठवणीची रेसिपी पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या चॅनलवरती येणारच आहे. नॉर्मली आत्ता सुद्धा हिवाळा चालू झाल्यानंतर पिठवणी हे माझ्या बाळाच्या जेवणाच्या रुटीनमध्ये हे असतंच. म्हणजे आठवड्यातून 2-3 दिवस तरी मी हे पिठवणीला तिला मी देतच असते. 3-4 पदार्थ, हे 3-4 पदार्थ तुम्ही देऊ शकता. उपमा असेल, खिचडी असेल, नाचणीची पेज असेल, पिठवणी असेल आणि जरी हे 3-4 ऑप्शन नसेल तर साधा आपला डाळ चपाती पण तुम्ही देऊ शकता. डाळ चपाती पण जर तुम्ही डाळ चपाती 2-3 वर्षाचं बाळ आहे, डाळ चपाती जर तुम्ही चुरून देत असाल तर ती जास्तीत जास्त लिक्विड फॉर्ममध्ये असले पाहिजे. हे 3-4 पदार्थ हे ऑप्शनला हे नेहमी असलेच पाहिजे. आता दुसरा पॉइंट म्हणजे कुठले पदार्थ आहे जे सर्दी आणि कफ झाल्यानंतर हे देऊ नये. तर पहिला पदार्थ येतो त्याच्यामधला दूध. दुधातले जे काही पदार्थ असेल, दुधाचे जे काही पदार्थ असेल ते पूर्णपणे बंद करायचं. मग दूध बिस्किट असेल, दूध चपाती असेल, दूध भाकर असेल, हे सगळं किंवा नॉर्मली तुम्ही जरी दूध प्यायला देत असाल ते पण बाळाचं बंद करायचं आहे जास्तीत जास्त कफ झालेला असेल तर. आणि जर कफ कमी असेल म्हणजे फक्त सर्दी असेल तर दूध, हळदीचं दूध तुम्ही थोडंफार प्यायला देऊ शकता. परंतु दुधाचे सगळे पदार्थ हे बंद करायचे. अगदी तुम्ही म्हणाल बिस्किट असेल मग नाचणीचं जरी बिस्किट असलं तरी पण ते द्यायचं नाही. कफ झाल्यानंतर बिस्किट, कुठलंही बिस्किट असेल, गव्हाचं असेल किंवा मग नाचणीचं असेल, नॉर्मली आपण म्हणतो नाचणीचं बिस्किट आहे त्याने काय होतं, पण नाही. बिस्किट, दूध भाकर, दुधाचे सगळे पदार्थ हे पूर्ण पदार्थ बंद करायचे. यांनी सर्दीतला जो कफ आहे तो जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. जास्त प्रमाणात सर्दीपेक्षा कफ हा जास्त प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. याच्यामध्ये मैदा असतो, बिस्किटांमध्ये जास्त मैदा असतो. दुधाचे पदार्थ हे पूर्णपणे बंद करायचे. आणि तिसरा पदार्थ हा मेन म्हणजे पूर्ण बंद करायचा, तो म्हणजे भात, तो म्हणजे सफेद भात. सफेद भात जरी तुम्ही दूध भात जरी बाळाला देत असता तो पण बंद करायचा. सफेद भात असतो त्याच्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात पाणी असतं आणि ते पाणी असल्यामुळे कफ आणि सर्दी हे जास्त वाढण्याची शक्यता असते.
सफेद भात हा पूर्णपणे बंद करायचा. जी तुम्ही आम्ही डाळ खिचडी मगाशी सांगितली आहे त्याच्यामुळेच मी सांगितलं की जी डाळ घ्यायची आहे त्याचं एक चमच्याचं प्रमाण हे जास्त घ्यायचं. डाळ खिचडी देऊ शकता, डाळ भात देऊ शकता, पण डाळीचं प्रमाण हे जास्त असलं पाहिजे. सफेद नॉर्मली जो सेपरेट सफेद भात असतो तो द्यायचा नाही. हे झाले सगळे पदार्थ, म्हणजे कुठले कुठले पदार्थ, म्हणजे हे झाले सगळे पदार्थ, म्हणजे कुठले कुठले पदार्थ द्यायला हवे आणि कुठले कुठले पदार्थ हे द्यायला नको हे आपण बघितलं. आता पुढं आपण बघणार आहोत की फळं कोणते कोणते द्यायचे. आता काही लहान मुलांचं कसं असतं, आमचं बाळ फक्त फळच खातं, दुसरं काहीच खात नाही. मग आता फळांमध्ये काय ऑप्शन आहे, सर्दी कफ झाल्यानंतर काय दिलं पाहिजे फळांमध्ये, ही गोष्ट लक्षात ठेवा. जे तुम्ही काही फळं तुम्ही लहान मुलांना देताय सर्दी कफ झाल्यानंतर, ज्या फळांमध्ये जास्तीत जास्त पाण्याचं प्रमाण जास्तीत जास्त आहे ते फळं लहान मुलांना द्यायची नाही. तर मग त्याच्यामध्ये येतं सफरचंद, याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. सफरचंद असेल, कलिंगड असेल, पपई असेल किंवा मग चिकू असेल, ज्या फळांमध्ये जास्तीत जास्त पाणी असतं ते फळं हे द्यायचे नाही कफ आणि सर्दी झाल्यानंतर. आता मग कोणते ऑप्शनला फळं आहे जे तुम्ही देऊ शकता, त्यातला आता कुठले फळं द्यायचे, तर मी माझ्या मुलीला सर्दी किंवा कफ झालेले असेल तर केळी ही आवर्जून देते. असं हे खूप मिथ आहे की लहान मुलांना सर्दी कफ झाल्यानंतर केळी देऊ नये, असं नाहीये. केळीमध्ये पाण्याचं प्रमाण हे खूप कमी असतं, त्याच्यामुळे केळी ही तुम्ही लहान मुलांना सर्दी कफ झाल्यानंतर देऊ शकता. केळीमध्ये व्हिटॅमिन B6 नावाचा व्हिटॅमिन असतो, तो सर्दी आणि असा जो व्हायरल आहे, म्हणजे सर्दी ही व्हायरल इन्फेक्शन होतं, व्हायरल इन्फेक्शन कमी करण्यासाठी मदत होते. केळी ही आवर्जून बाळांना द्या, म्हणजे जरी कफ असेल सर्दी असेल तर केळी याच्यावरती खूप चांगला उपाय आहे. नॉर्मली जी आपली मोठी केळी असते ना ती नाही द्यायची, इलायची केळी द्यायची. म्हणजे 9 महिन्याचं बाळ आहे, 1.5 वर्षाचं बाळ आहे किंवा 2 ते 3 वर्षाचे लहान मुलं आहेत त्यांना तुम्ही इलायची केळी देऊ शकता. इलायची केळी हा खूप चांगला ऑप्शन आहे. इलायची केळी मी ही एक फळ फक्त सर्दी झाल्यानंतर तिला देते. इलायची केळी पण तुम्ही देऊ शकता. माझ्या बाळाला जर केळी वगैरे दिली ना, खूप जण मला म्हणायचे आणि कफ होईल, तू कशाला देती सर्दी झाल्यानंतर केळी, पण मला याचा चांगला अनुभव आहे. ज्या दिवशी तिला सर्दी होईल ना त्या दिवशी मी तिला जर केळी दिली तर दुसऱ्या दिवशी नक्कीच मला कफ तिचा कमी झालेला दिसतो 2-3 दिवसांनी. परंतु जर जास्त दिवस सर्दी असेल, आठवड्याची 2 आठवडे 3 आठवडे असे झाले, खूप सर्दी आहे, सारखं नाकाला पाणी देत आहे, मग तुम्ही केळी देऊ, म्हणजे मग तुम्ही पूर्णपणे फळं बंद करा. मग त्याच्यामध्ये केळी दिली नाही तरी चालेल, पण सर्दी थोडीशी कमी होतीये, म्हणजे सर्दी स्टार्ट झाली आहे आणि 2 ते 4 दिवसाची सर्दी आहे, तर तुम्ही केळी बाळाला देऊ शकता. असे होते सगळे पदार्थ, असे होते सगळे फळं. कसा वाटला व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी सुजाता ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.